खंयच्या तरी टेम्पररी जॉबान रावन आपल्यो स्किल्स आनी आपलो टॅलंट बेस्टोच वेस्ट करच्या पेक्षा खूब जाणांक संवय जाल्ली आसा हो जॉब केन्ना तरी कन्फर्म जातलो म्हणून त्याच जॉबान रावपाचो एक मायंडसेट जो आहा पळय न्ही हो मायंडसेट तयार जाला. हांव पळयतां की इंजिनियर पास आवट जाल्ले आमच्या खंयच्या तरी सोसायटीन जॉबाक लागता आनी तो स्टार्ट विथ 25,000 आनी तो खंयच्या आशेर रावता ना म्हाजो जॉब कन्फर्म जातलो म्हणटा तो. अरे हांव सांगता जावचो ना म्हणून तरी तो म्हणटा ना केन्ना तरी जातलो. ताका दिसता म्हाज्या सरकार वयतली मागीर जातलो काय म्हणून. हांवें अशे 30 वर्सां गोव्हर्मेंटांत तशेंच रिटायर्ड जावन घरा गेल्ले लोक पळयल्या. त्या खातीर आमी पयल्या ह्या मायंडसेटांतल्यान येवपाक जाय की एटलिस्ट आपल्याक परमनंट जॉब जर मेळूंक ना आसत जाल्यार खूब दीस ह्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसच्या जॉबात रावण्यात काय अर्थ ना. आमी आमचो टॅलंट फुकट वगडयता, आमी आमची एनर्जी बेश्टी फुकट घालता. त्याची नो डावट फॉर द एक्सपिरियन्स पर्पज इट इज 1 year 2 year एक्सपिरियन्स पर्पज इट इज गूड. पूण जेका आमी म्हणटा तो लर्निंग एक्सपिरियन्स जो आमकां जाय तो मेळासर एखाद्या जाग्यार रावप इट इज बरी गजाल आसा. त्या खातीर तो म्हणजे तुमी म्हाका त्या खातीर 4-5 जाणांनी हात दाखयला. हांव म्हणटा इट इज अ गुड. आय एम कॉंग्रॅच्युलेटिंग यू. जाता तितके बेगीन सोडा आनी स्वताचो बिझनस सुरू करा. इट इज गुड. कारण 25,000 जॉबान एनएसक्यूच्या रावन कांयच फायदो ना. कारण आफ्टर ऑल कोण तरी थंय येतलो तुमचो जॉब रिप्लेस जातलो, कोण तरी दुसरो शिकयतलो. बट तुमी स्वता एंटरप्रिनर जावप. आमी म्हणटा की आपूण स्वता जॉब करच्या पेक्षा जॉब गिवर जावप हें चड गरजेचें आसा. सातत्यान सरकाराचो तोच प्रयत्न आसा. गोंयांत सगळ्यात पयली तुमी बऱ्याच जाणांनी हात वयर केलो एंटरप्रिनर जावपाक तयार आसा म्हणून. बरी ऑपॉर्च्युनिटी खंयच्या बिझनसान आसा एट प्रेझेंट कोणी सांगची म्हाका. इट इज अ गुड ऑपॉर्च्युनिटी एट प्रेझेंट इन गोवा. आमी जाका गोवन कल्चर म्हणटा पळय न्ही किंवा गोंय म्हणून आमी जेन्ना सगळे जाण पळयता इट इज गुड ऑपॉर्च्युनिटी टू स्टार्ट वीथ युअर बिझनस अशें तुमकां दिसता. प्रत्येकाक समोर बसतले तांकां वेगळें दिसतलें. ते थोडेशे सेटल बिझनसमॅन आसा पूण उपरांत ते वेगळे म्हणटा. बट तुमकां कितें दिसता? विच इज गुड ऑपॉर्च्युनिटी. हा तू बिझनस सेटअप तुजो बिझनस कोणीच म्हटलें तू बिझनसान आसा राव मातसो. तू कितें सांगलें म्हाका? बींग अ टुरिस्ट गायड. एनी हाव नेक्स्ट. म्हणजे इन शॉर्ट इट इज अ टुरिझम रिलेटेड बिझनेस. प्रमोटिंग गोवन फूड्स. व्हेरी गुड. आनी कोण? अगेन इट इज अ टुरिझम रिलेटेड. आनी रियल स्टेट. बरोबर. ताजें थिंकींग योग्य डायरेक्शनान वता. वॉट इज एट प्रेझेंट स्कोप कितें आहा तो. बरें. आनी हांवें त्या सांगलो तुका गोंयांत कितें होम बेस्ड सर्विसीस इट इज तेजी गरज आसा. कारण डे बाय डे विलाज आनी ते खूब वाडपाक लागलेले आसा आनी लोकांक होम बेस्ड आनी आफ्टर कोवीड ते खूब मोठ्या प्रमाणात सुरू जाला. आनी तूं एक मिनीट. इको टुरिझम सांग. ऑटोमेशन. आनी कितें? हांव सगळ्यांनी जेंच्या सांगलें पळय न्ही तुमकां सगळ्या जाणांक कॉंग्रॅच्युलेट करता. ऑफकोर्स तुमी सगळे जाण रायट वाटेत आसा की आमी विचार करपाक लागला. बट एट प्रेझेंट आमी पळयता जेन्ना पळय न्ही ऑनरेबल प्रायम मिनिस्टर इज स्पिकींग ऑफ द विकसीत भारत 2047. वॉट इज इज विजन आनी ताज्या विजनांतल्यान तो खंयच्या म्हणजे वेन इज स्पिकींग ग्लोबली किंवा वेन इज स्पिकींग नॅशनली ऑन वॉट बिझनसीस इज थिंकींग किंवा तो आपल्या भाशणांतल्यान उलयता पळय न्ही रे तो खंयचे बिझनस मॅक्झिमम प्रमोट जातलो म्हणून सांगता. ग्रीन एनर्जी. रायट. ताका ताळयो मारत सगळे जाण. आमी आत्तां विचार करपाक जाय आमचो देश खंयच्या वाटेंतल्यान वता. कारण ऑनरेबल प्रायम मिनिस्टर जेन्ना विचार करता तेन्ना ताका नो डावट टुरिझम इंडस्ट्री आमच्या हितूंतल्यान फ्लरिश जातली. इट इज अनादर 25 years वी हॅव द गूड स्कोप. ताणें रियल इस्टेट सांगलें. ऑफकोर्स एट प्रेझेंट गोंयांत सो मेनी पीपल आर रेडी टू इन्वेस्ट इन द रियल इस्टेट सो दॅट रियल इस्टेट इज अ गुड बिझनस. बाकीच्यांनी जे सगळ्यांनी सांगलें इट इज ऑल बिझनसीस वीच इज म्हणजे इट इज रिलेटेड टू द म्हणजे फूड इंडस्ट्री आसतली, होम बेस्ड आसतलें, इको टुरिझम आसतलें. बट ताज्या भायर तो त्यांनी सांगलो पळय इज अ ग्रीन एनर्जी. ग्रीन एनर्जी ह्या बिझनसाचेर एट प्रेझेंट तशें पळोवंक वचत जाल्यार IT बिझनस आसाच तुजो ना म्हणना. कारण यू आर इन अ बिझनस दॅट्स वाय तूं कशें आसा जो IT सेक्टरांत काम करता तो ITचोच विचार करतलो. बट एट प्रेझेंट जो फ्रेश मायंड आसा जे अजून एंटरप्रिनर जावंकूच ना तांच्यांनी हो विचार करप गरजेचें आसा. हांवें एक कित्याक सांगलें
जो पर्यंत जर आमी त्या सॅक्टराचो विचार करचे ना जाल्यार आमकां आमी ताजेर खरें म्हटल्यार मागीर बिझनेसूच करूंक शकना. एटलिस्ट इट शूड स्टार्ट फ्रॉम यू पीपल की बाबा आमकां स्कोप कितें आहा. गोंयांतल्यान सगळ्यांत एक्सपोर्ट कितें जाता रे कोणाक खबर आहा त्या प्रमाणे. गोंयांतल्यान एक्सपोर्ट कितें जाता. फामाद जाता आनी कितें जाता. म्हाका तूं वयर बसलेला सांगू नाका. यू आर द व्हेरी एक्सपिरियन्स पीपल. यू आर डुईंग द बिझनेस फॉर लास्ट 30 years. आनी कितें जाता. कोल एक्सपोर्ट जायना इम्पोर्ट जाता. आयर्न ओर एक्सपोर्ट जाता. आनी कितें जाता. फिश जाता. गोंयांतल्यान नो डावट अल्कोहोल तशें एक्सपोर्ट जायना तें. इट इज अ लिमिटेड कोटान लोक व्हरता. ओके इट इज नॉट एक्सपोर्टींग. खंयचोच अल्कोहोल जे आहा पळय न्ही देर इज अ लिमिटेशन. तुका त्या स्टेटीन वयता जाल्यार 2च बाटल्यो व्हरपा मेळटा म्हणटा तशें. वी आर नॉट एक्सपोर्टींग इट. हांवें हें कित्याक सांगता तुका म्हणजे आमी खंयचोय बिझनेस सुरू करता आसतना वॉट इज द स्कोप होय पळोवपाची गरज आसा. आमी ज्या स्टेटीत सुरू करूंक सोदता पळय न्ही रे ओके ताजोय आमकां विचार करपाची गरज आसा. हेज्या पलीकडे गोंयांत आनी कितें बिझनेसाक स्कोप आहा जाचो आमी विचारूच करिना. आनी मॅक्झिमम टू मॅक्झिमम गोंयांत हो बिझनेस सगळे भायले लोक घेवन करता. इन शॉर्ट आय विल से आउट ऑफ द गोवा दे आर कमिंग एंड डुईंग द बिझनेस. कितें बिझनेस. तूं राव मातसो. कितें करता सांग. सर्वीस इंडस्ट्रीन नाव वी आर देर. खूब जाण आमी सर्वीस इंडस्ट्रीन आसा. आनी कितें. हॉस्पिटॅलिटी ना वी आर देर. वी आर प्रमोटींग फॉर द लास्ट सो मेनी इयर्स. म्हणजे हांव म्हाज्या 5 वर्सांक आय हॅड प्रमोटेड द हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री. त्या खातीर आमी ITआंतल्यान वेगवेगळे आमचे कोर्सीस सुरवात केले. खूब जाणांक आमी परत परत ट्रेन करपाक लागले. आतां तर न्यू कोर्स वी हॅव इंट्रोड्यूस्ड 6 months in ITI and 6 months in हॉटेल लायन. म्हणजे तांकां वी आर वीच अदर बिझनेस. कोयर काडपाचो वेस्ट मॅनेजमेंट. कोयर त्या साद्या भाशेन सांगलें कोयर काडपाचो बिझनेस. वेस्ट मॅनेजमेंट बिझनेस ज्या बिझनेसाचेर सरकार कितले पयशे खर्च करता आसतले एप्रॉक्सिमेटली 350 कोटी तरी मिनिमम एन्युअली. 350 crores of rupees we are spending on the waste management. तो गार्बेज वेस्ट म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन्स आसतले. टुरिजम वेस्ट आसतलो. बिचाचेर काडपी रस्त्या वयलो कोयर आसतलो. पंचायतींतलो कोयर आसतलो. ह्या सगळ्या बिझनेसान कमीत कमी 350 कोटी रुपया सरकारान हितूंतले मॅक्झिमम 90% ऑफ द कॉन्ट्रॅक्टर्स आर द नॉन गोवन दोज आर वर्किंग इन दीस सॅक्टर. आमी केन्ना विचारूय करिना. आमी वेस्ट टू वेल्थ म्हणटा सगळे जाण बट प्रॅक्टिकली त्या बिझनेसान कोण वचना. बट त्या बिझनेसान जे आसा पळय न्ही दे आर करोडपती म्हणपाक काय हरकत ना. ऑफकोर्स तो प्लास्टीक रिपर्स आशिल्लो तो स्क्रॅप कलेक्ट करतालो पळय न्ही तो आज व्हडली गाडी घेवन भोंवता. सगळे जाण स्क्रॅपवाले जे आहा पळय न्ही रे तेजे सगळ्यांच्यो बऱ्यो पॉश गाडयो आसा. आनी आमी कितें विचार करता खबर आहा म्हाका एक LDCची नोकरी मेळ्ळ्या पुरो म्हणटा तो 25,000 रुपया पुरो. ह्या मायंडसेटांतल्यान भायर सरपाची गरज आसा. म्हाका दिसता आमी जो बिझनेस कल्चर डेव्हलप जावपाक जाय तो बिझनेस कल्चर जो पर्यंत गोंयांत डेव्हलप करिना आनी आमचे गोंयांतले तरणाटे आउट ऑफ द बॉक्स थिंकींग करिना तो पर्यंत हें जावचें ना. कारण हॉनरेबल प्रायम मिनिस्टर जेन्ना विकसीत भारत हेजो विजन आमकां दाखयता आनी फुडल्या 25 वर्सांक हो देश कितलो डेव्हलप जावपाचो आसा. वेन वी टॉक्स अबाउट द ग्रीन एनर्जी तेन्ना आमी इथनॉलचेर उलयता. तेन्ना आमी व्हेकलचेर उलयता. चार्जिंगचेर उलयता. बायो कंपोस्टिंगाचेर उलयता. ह्यो सगळ्यो गजाली कार्बन इमिशन झिरो जावपाचे ह्या दृश्टीन एके वटेच्यान उलयता. विंड एनर्जी द सेम थिंग वी आर फॉलोवींग इन अवर स्टेट. आमी जेन्ना क्लीन इंडिया म्हटलें म्हणजे तुमी प्रायम मिनिस्टराची जर प्रत्येक थीम पळयशात क्लीन इंडिया, स्किल इंडिया, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, टू फीट इंडिया ह्यो ज्यो सगळ्यो परत इन्क्लुडींग द स्टँडअप इंडिया each and every scheme it is not only the line. कारण त्या प्रत्येक फाटल्यान एक फोकस आसा विच इज फोकस इज यूथ. सगळ्या हाजेर म्हणजे फोकस कोण आसा जाल्यार यूथ आसा.
आनी तो यूथ जर कनेक्ट जालो हांव तुमकां सगळ्या जाणांक अपील करता, गो ऑन द पोर्टल ऑफ माय भारत. माय भारत ह्या पोर्टलाचेर चलात आनी माय भारत पोर्टलाचेर गेल्या उपरांत तुमी डायरेक्टली यू विल कनेक्ट टू द ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी. त्या हेज्या वयल्यान तुमकां देर आर द सो मेनी ऑपॉर्च्युनिटीज, देर आर द बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज, देर आर द जॉब ऑपॉर्च्युनिटीज, आनी ह्या देशांत कितें चल्लां हें आमच्या लक्षांत येतलें. तातूंतल्यानूच म्हणजे आमी आपूण कितें करचें हें आमकां सुचतलें. म्हाका दिसता हें जर पळयत जाल्यार आमी खूब कितें करपाक शकता. नो डावट वायब्रंट गोवा फावंडेशन एंड अमेझींग गोवा दे आर द व्हेरी मच आमचे एंटरप्रिनर्स. अशा पद्दतीचे आमच्या कडेन इंडस्ट्रियलिस्ट आसा, दे आर रेडी टू हँड होल्ड यू. म्हणजे ते तुमकां हँड होल्ड करपाक शकता की तुमचो बिझनेस सेटअप करपाक शकता. गव्हर्मेंट इज रेडी टू हेल्प यू. वी हॅविंग अवर ओन EDC, it is EDC bank which is giving the loan at a rate of 2% to 3% इंटरेस्ट. ते बी म्हणजे हार्डली 2 to 3%. तुम्ही बँकेन वचात जाल्यार तुमकां 12% बरेचशे फावटी. वी आर फ्रॉम द मिडल क्लास फॅमिली, वी आर फ्रॉम द म्हणजे जॉब जे आमचे पेरंट्स सगळे जाण जॉब करता, एक तर गव्हर्मेंटान जाल्यार प्रायवेट सेक्टरांत. आमी नोकरेक वयतले जर कोणी जरी म्हटलें आसत हांव बिझनेस करता, नाका नाका नोकरीच कर म्हणटा, तूं खंय त्रासान पडटलो बेश्टो, त्या विशयात जॉब केल्लो बरो. हो मायंडसेट आसा आमचो. हांवें त्या खातीर कमी मेळ्यार जाता म्हणटा तो, बट तें सस्टेनेबल मेळटलें. सरळ रिटायर्ड जायसर पगार मेळटलो म्हणटा तो. जॉबान वांगडाच लॉस जालें जाल्यार परत मेळपाक कठीण आहा. पण त्याच तितून आमकां सर्विसेन रावले जाल्यार कंटिन्युअसली मेळटलें. बट तोच जॉब करीत म्हणजे बरेचशे फावटी जाल्यार तूं फुडल्या 30 वर्सां अर्न करतलो जाल्यार त्या 5 वर्सांनी किंवा 10 वर्सांनी अर्न करपाक शकता. इतकी कॅपेसिटी बिझनेसान आसता. आनी ते करपाच्यो स्किल्स ज्यो आसा पळय न्ही, त्यो स्किल्स आपणा कडेन दवरच्यो पडटा. नो डावट सगळे जाण म्हणजे शिकून म्हणजे आमी जशें म्हणटा की सगळ्या जाणांक पयलींच सगळें जमतलें अशें ना, बट शिकपाची तयारी दवरपाक जाय. जो शिकपाची तयारी दवरता पळय न्ही, कंटिन्युअसली कश्ट करपाची तयारी दवरता पळय न्ही, तोच हें करपाक शकता. म्हणून तर म्हाजें सगळ्या जाणांक म्हणणें आसा की आपण कंटिन्युअसली की हय आपली तयारी आसा की कंटिन्युअसली एफर्ट्स घेवपाची, कंटिन्युअसली कश्ट घेवपाची तयारी आसा. आपूण शिकपाक शकता आनी ते जर शिकलो जाल्यारच एंटरप्रिनर जावपाक शकता. हरतले ना न्ही, म्हणजे परतूय बी आपल्याक उबो रावपाची तयारी आसपाक जाय. आनी ते दवरले तर म्हणजे एट प्रेझेंट गव्हर्मेंट ऑफ इंडिया आनी गव्हर्मेंट ऑफ गोवा इज व्हेरी मच सपोर्टीव फॉर द एंटरप्रिनर. दोज आर एंटरप्रिनर्स तयार जाता ताका सपोर्ट करपा खातीर फ्रॉम द स्मॉल स्केल टू लार्ज म्हणटा तसो. देर इज हांव डिटेलान वचना. म्हाका दिसता समोर बशिल्ले तुमकां जेका ज्या पद्दतीचो बिझनेस करपाचो, जेका ज्या पद्दतीचे इन फ्युचर ताका लोन जाय आसत, मार्केटींग जाय आसत किंवा ताका आनी कसलो सपोर्ट जाय आसत, दे आर रेडी टू हँड होल्ड यू, दे आर रेडी टू ट्रेन यू. म्हणजे तुमकां जे गायडन्स जाय ते दिवपाक तयार आसा.